सुपरफास्ट आढावा सविस्तरपणे घेणार आहोत. बघूया. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना प्रचंड त्रास सहन आणि मनस्ताप सहन करावा लागतो. महामार्गावरच्या नागोठणे कोलाड लोणेरे भागात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. याबद्दलची बातमी माझाने दाखवली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने नागोठणेजवळ पडलेले खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात खड्ड्यांपासून सुटका होणार असं चित्र पाहायला मिळतं. गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाण्यासाठी लाल परी सज्ज झाल्या. ठाण्यातल्या खोपट एसटी डेपोमध्ये चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळते. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीमध्ये तासनतास अडकावं लागतंय असं नागरिक म्हणतात. कल्याण डोंबिवली शहरातील खड्डेमय रस्त्यांवरनं मनसे आक्रमक झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही रस्त्यांची दुरवस्था कायम असल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं. टाळ मृदुंग घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. रस्ते द्या नाहीतर गादी सोडा अशा घोषणा नागरिकांनी रोष व्यक्त करत केलेले आहे. भिवंडी शहरातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. कंटेनर खाली चिरडल्यानं डॉक्टरचा जागीच मृत्यू झालाय. डॉक्टर मोहम्मद नशीम अन्सारी असं 58 वर्षीय मृत डॉक्टरचं नाव आहे. दरम्यान या अपघाताचं सीसीटीव्ही आता समोर आलंय. अपघातानंतर संबंधित कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. त्याला अटकही झाली आहे. मात्र परिसरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे नागरिकांनी अवजड वाहन वाहतूक बंद करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केलं. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे आतापर्यंत 3 जणांचा बळी गेलाय. तर जीव गेल्यानंतरच रस्त्यांची डागडुजी होणार का असा सवाल नागरिकांनी विचारला. पुण्याच्या कोंढव्यातील मिठानगरमध्ये एका टोळक्याने वाहनांची तोडफोड केलेली आहे. या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 3 रिक्षा आणि 2 कारची या मुलांनी मध्यरात्री तोडफोड केली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग काढण्यासाठी या मुलांनी गाड्यांची तोडफोड केली अशी माहिती आहे. कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर कमानीजवळ 2 गटात तुफान राडा झाला. बॅनर लावण्याच्या वादातनं 2 गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांचीही चांगलीच तोडफोड केली आहे. सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर हा संपूर्ण राडा झालाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधील दगडफेकी दरम्यान काही तरुणांनी 4 चाकी देखील जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने आग आटोक्यात आणली. यावेळी जमावाने 4 ते 5 गाड्यांची तोडफोड केली आहे. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर कमानीजवळ झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जवळपास 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यावेळी झालेल्या जाळपोळीचा व्हिडिओ समोर आलाय. दगडफेकीमध्ये 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालंय. काही पोलीस कर्मचारी देखील या दगडफेकीत जखमी झाले. कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरातील काल रात्रीच्या राड्यानंतर आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या प्रमुखांची शांतता बैठक घेतली. दोन्ही गटांना शांतता राखण्याचं पोलिसांनी यावेळी आवाहन केलं. यावेळी असा प्रकार घडणार नाही यापुढे याची खबरदारी घेऊ अशी ग्वाही दोन्ही गटांनी शांतता बैठकीत पोलिसांना दिली. आता परिस्थिती पूर्ण शांत आहे. काल रात्री 11:30 पासून एकदम शांतता आहे. एक अर्ध्या तासाची घटना होता. अगोदर एक बोर्ड लावला होता. तो बोर्डवर एक दुपारी काहीतरी पोलिसांची कारवाई झाली आहे. पोलिसांची कारवाई झाल्यानंतर 2-3 तासानंतर परत बोर्ड लावला होता. त्यावर थोडं 1-2 समाजमध्ये गैरसमज झाला. गणेशोत्सवात पुन्हा ठाकरे बंधूंच्या भेटीची शक्यता आहे. राज ठाकरेंनी आशिष शेलार यांना गणेशोत्सवाचं निमंत्रण दिलंय. मात्र उद्धव ठाकरेंबाबत सरप्राईज आहे असं अमित ठाकरे म्हणतात. मला वाटतं साहेबांनी दिले. सरप्राईज आहे. सरप्राईज. ठाकरे ब्रँड अजून मैदानात उतरलेलाच नाहीये असं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सुनावलंय. बेस्ट पतपेढी निवडणूक निकालानंतर टीका करणाऱ्यांना परबांनी प्रत्युत्तर दिलं. पतपेढीची निवडणूक कामगारांची होती, राजकीय निवडणूक नव्हतीच असंही ते म्हणाले. बेस्टची पतपेढीची निवडणूक ही फार छोटी निवडणूक आहे. हे आपल्या मीडियानी याला राजकीय वळण दिलं. बेस्टची निवडणूक ही कामगारांच्या अंतर्गत निवडणुकीचा भाग आहे, तो राजकारणाचा भाग नाही. कित्येक निवडणुका तिकडे झालेल्या आहेत. कित्येक निवडणुका शिवसेना हरली आहे, शिवसेना जिंकली आहे. परंतु त्यावेळेला कधी आपण ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला नाही. राज ठाकरे आणि आशिष शेलार हे राजकारणातले पक्के मित्र. मात्र गेल्या 4 महिन्यांपूर्वी या मैत्रीत कटुता निर्माण झाल्याची चर्चा सुरू झालेली. आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि शेलारांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झालाय. याचं कारण ठरलंय अमित ठाकरे. अमित ठाकरेंनी आज मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली आहे. गणेशोत्सव काळात शाळा कॉलेजांच्या परीक्षा पुढे ढकला या मागणीकरता दोन्ही नेत्यांची भेट झाली. तसंच दोघांमध्ये स्वतंत्र बैठकही झाली आहे. राज ठाकरे आणि शेलार हे जुने मित्र आहेत. त्यांच्यात दुरावा कधीच नव्हता असं अमित ठाकरे म्हणतात. नाही, असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते. मला वाटतं ते साहेब आणि आशिषला सर खूप जुने मित्र आहेत. त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात.
कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत. जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत. काय चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही. मित्रांमध्ये जो दुरावा निर्माण करायचा तो एका टायमामध्ये भेटलेला आम्हाला बघायला मिळाला. भाव कसे नो कॉमेंट. वंदे भारतने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. गेल्या अनेक कालावधीपासून मुंबईमध्ये मडगाव वंदे भारत 8 डब्यांची चालवण्यात येत होती. या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस आता 16 डब्यांची करण्यात आली. त्यामुळे कोकणात वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीचा होणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो 2A आणि 7च्या वेळापत्रकात बदल झालाय. प्रवाशांच्या सोयीसाठी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान मध्यरात्रीपर्यंत मेट्रो धावणार आहे. शेवटची मेट्रो 11 ऐवजी रात्री 12 वाजता असेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आजपासून बंद आहे. 5 आणि 7 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत असताना 31 ऑगस्ट सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तसंच 2 सप्टेंबर रोजी देखील सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये राज ठाकरेंना वाहतूक कोंडीचा फटका बसला. पुण्यामध्ये राज ठाकरेंचा ताफा वाहतूक कोंडीमध्ये अडकला. मुंबईत अंधेरी पूर्वेतल्या महाकाली रोडवरच्या सुंदरनगर परिसरात दारूच्या नशेत राज ठाकरेंच्या नावाने शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबेला अटक झाली आहे. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मनसैनिकांनी पोलिसात धाव घेतली. सुजित दुबेच्या 3 बेकायदा धंद्यांवरही कारवाईची मागणी यावेळी मनसैनिकांनी केली आहे. पोलिसांनी नीट कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला. यावरून आता लक्ष्मण हाकेंनी त्यांना लक्ष्य केलंय. आरक्षणासंदर्भात जरांगेंना किती कळतं असा सवाल हाकेंनी उपस्थित केलाय. आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचं झालेलं वाटप हे बोगस आणि बेकायदेशीर आहे असा दावाही हाकेंनी केला. किती कळतंय जरांगेला? यादी वाचून दाखवा ना. ती जी यादी आहे ती ओबीसी मधल्या जाती उपजातींची आहे. त्यांच्या त्या भौगोलिक प्रदेशातल्या वेगवेगळ्या नामामुळं त्यांना ओबीसीचे बेनिफिट्स मिळत नाही. ओबीसीच्या जाती नव्यानं एवढ्या सामील केल्या म्हणणं म्हणजे हे काय कळतं काय त्या माणसाला? माझा आरोप आहे ना त्यांच्यावरती नेहमी. परळीतील श्रीनाथ गीते आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. संजय राठोड आणि उद्धव कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीनाथ गीते यांनी काल नंदागौडा इथे राहत्या घरी आत्महत्या केली. संस्था चालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तर श्रीनाथ गीतेचा मृत्यू नाही तर हत्या झाली असा आरोप श्रीनाथच्या आईने केलाय. साने गुरुजी शाळेच्या उद्धव कराड यांच्यावर हत्येचा आरोप श्रीनाथच्या आईने केलाय. साने गुरुजी आश्रमशाळेची चौकशी करून कारवाई व्हावी अशीही मागणी श्रीनाथच्या आईने केली. सगळं ते साने गुरुजी शाळेच्या त्या उद्धव कराडने केलंय. माझ्या लेकराचं माझं लेकरून मेलं नाही, मारलंय त्याला. त्याचं मानसिक छळ करून मारलं त्याला. एकतर त्याचं जेवढं शिक्षण झालं होतं त्या पदावर त्याला रुजू करून घेतलं नाही. संपूर्ण गडकरी खंड 1 मधून राजसन्यास हे नाटक शासकीय संग्रहातून वगळणार असल्याची माहिती मिळते. राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाकडनं नाटक वगळण्याच्या संदर्भात एकमताने ठराव झाल्याची माहिती आहे. जर हे नाटक शासकीय संग्रहातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असेल तर त्याला मंडळाचा पाठिंबा आहे असं राज्य सरकारला कळवण्यात आल्याची माहिती आहे. नाटकातून संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला होता. गडकरींचं राजसन्यासमधलं लिखाण आक्षेपार्ह आहे. नाटककाराला साहित्यिकाला स्वातंत्र्य असतं. राजसन्यासमध्ये गडकरींनी स्वातंत्र्य थोडे जास्त घेतले असं ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे म्हणतात. असं आहे की कवी नाटककार वगैरे लोक थोडंफार अतिशयोक्ती करतातच, पण हे जरा जास्त झालं. याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत झालं मंडळाचं. एकूण गडकरी यांच्याबद्दल कुठल्याही कोणाचं आक्षेपार्हाचं कारण नाही. फक्त तेवढा जो एक भाग आक्षेपार्ह आहे तेवढा बाजूला केला, आमचं काम झालं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी आरोग्यावर कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी 13 जणांची तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 13 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समितीने पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणं अपेक्षित आहे. समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण, पशुवैद्यकीय, विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, फुफ्फुस तज्ज्ञांचा समावेश केलाय. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणं, कबुतरांच्या विष्ठेचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासणं आदी बाबींचा यामध्ये समावेश आहे. उद्योगपती अनिल अंबानींच्या 6 ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकलेत. अनिल अंबानींच्या मुंबईतल्या निवासस्थानीही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. तर कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी छापे टाकले.
मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर कुशीनगर एक्सप्रेसमध्ये 3 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे डबाच्या शौचालयात मुलाचा मृतदेह सापडलाय. ट्रेनमध्ये साफसफाई सुरू असताना हा मृतदेह सापडलाय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. एग्जैक्टली 2 दिन पहले वो बेबी बॉय उसको उनके जो चुलत भाई उनका जो कजिन ब्रदर उनके साथ वो लास्ट वहाँ पर सीन था, तो वो उनके साथ ही वो लास्ट में दिखा गया था. अभी अर्ली मॉर्निंग जैसा हमको ये पता चला तो हमारा टीम वहाँ पर और आगे का इन्वेस्टिगेशन कर रही है. वसई पश्चिमेतील आनंदनगर परिसरातल्या रेणुका निवास समोरील इलेक्ट्रिक पोल पडला. यावेळी एक शाळकरी मुलगा याच मार्गाने जात होता. सुदैवाने तो पोल या मुलाच्या बॅगवर पडला आणि नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. हा पोल जमिनीपासून अक्षरशः सडला होता. असे अनेक पोल शहरात आहेत, मात्र त्याची कोणतीही दुरुस्ती होत नाही अशी तक्रार तिथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे. कोल्हापूरच्या माळी कॉलनीतील टाकळा परिसरात गायीच्या वासरावर एका तरुणाने गाडी घातली. यामध्ये वासराचा मृत्यू झालाय आणि सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकरणी कार चालक हर्षल संकपाळ याला अटक झाली. वर्धा जिल्ह्यातील चिंचोली इथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अल्पभूधारक शेतकरी महादेव कुरवाडे यांनी पोळ्याच्याच दिवशी कीटकनाशक घेऊन जीवन संपवलं. कुरवाडे यांच्यावर बँकेचे 1 लाख तर खासगी 50,000चं कर्ज होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये डाट टाकल्यावर काल पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असल्याचं सांगितलेलं. त्यानंतर कणकवलीचे काही दिवसांपूर्वी रुजू झालेले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत काही कर्मचाऱ्यांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये सिडको पोलीस ठाण्याला स्थानिकांनी घेराव घातला. पाडसवान कुटुंबावरील हल्ल्यानंतर स्थानिक आक्रमक झाले. संभाजी कॉलनीतल्या पाडसवान कुटुंबावर हल्ला झालाय. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करता स्थानिक आक्रमक झाले. कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. कुलगुरू हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. रामटेकच्या कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू ते होते. उत्तर प्रदेशात आज पहाटे त्यांचं अपघाती निधन झालं. रामटेकवरून उत्तर प्रदेशातल्या मूळ गावी जाताना हा अपघात झालाय. वसई विरार शहरात गटारांच्या लोखंडी झाकण्याची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. चोरटे चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. विरार पश्चिमेकडील हिरा विद्यालयाच्या बाहेर गटाराच्या झाकणावर प्लास्टिकची गोणी ताडपत्री टाकून चोरी करत असताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. विशेष म्हणजे चोरीसाठी चोरटे हातगाडीचा वापर करत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. उघडी गटारं शहरात अपघातास कारणीभूत ठरू शकतात. स्थानिक प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेऊन चोरट्यांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली. तुळजापूर नळदुर्ग रोडवर चालत्या एसटीने पेट घेतलाय. बसला अचानक आग लागल्यानं प्रवाशांची धावपळ उडाली आहे. चालकांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसच्या केबिनमध्ये स्पार्किंग झाल्यानं बसने पेट घेतला अशी माहिती. विदर्भाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखला जाणारा मारबत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. नागपुरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक काढण्याची अनेक दशकांची परंपरा आहे. मारबत मिरवणुकीसोबत शहराची समाजाची एडापिडा रोगराई अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा नाहीशा होतात अशी नागपूरकरांची श्रद्धा आहे. त्यामुळे मारबतच्या मिरवणुकीमध्ये हजारो नागपूरकर सहभागी होतात आणि त्याचं दर्शन घेतात. मारबत उत्सवाच्या दिवशी नागपुरात मारबत मिरवणुकीत तत्कालीन सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्नांना हात घालत बडगे काढण्याची परंपरा आहे. यंदा काही बडग्या उत्सव मंडळांनी भारतावर आयात शुल्क लावणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा निशाणा साधत बडगे तयार केले आहेत. छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा विरोध दर्शवणारा बडगा उभारलाय आणि तोही आजच्या मारबत उत्सव मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतोय. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनी अमावस्या दुर्मिळ योगामुळे शनी शिंगणापूर इथे शनी दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली. आज श्रावण महिन्यातली अमावस्या असून ही अमावस्या शनिवारी आल्यानं भाविकांनी शनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी पाहता शनी देवस्थानने चौथऱ्यावर जाऊन शनीला तैलाभिषेक बंद केला असून भाविकांसाठी शनीचा तैलाभिषेक चौथऱ्याखालूनच करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दर्शन घेतल्यानंतर एकदम प्रसन्न वाटत आहे. त्या ठिकाणी इतक्या लांबून आल्यावरती खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे. त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि जी पावित्र्य आहे ते पावित्र्य या ठिकाणी राखलं जात आहे. खूप प्रसन्न वाटत आहे दर्शन के लिए तो बहुत सारे लोगों ने इंतजार करता है, मगर हमको शनिदेव ने बुलाया है, दर्शन दे दिया है, यही बड़ी बात है. सब लोग दर्शन ले लो, कितने जल्दी होते उतना जल्दी दर्शन ले लो. आगे आपको कुछ भी पॉजिटिव एनर्जी चाहिए तो अभी मिल जाएगा.